अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपाल तया ठविता महापुण्य नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वर मुखं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम् उपसेते नासिके पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी नाथ नारायण वासुदेव
श्रीनाथ अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्पृदिक् प्रदेशं विधीन्द्रादिदैवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समचरण सरोजं सान्द्रलीलापदावं जगन्निहितं पाणि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैव हास्यं विठ्ठलं चिंतयामि आता अभिनवाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिते मिया गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः कुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव नरिनाथ भगवान मौली ज्ञानेश्वर महाराज की उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा माऊली महावैष्णव श्रीमंत ज्ञानोबर आहे सेवेकरता निवडलेल्या गोवीच्या द्वारे गोड असं निर्देशन करतात बघा. ज्ञानोबर म्हणतात उपजेते नासे नासिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबर सांगतात या मृत्यू लोकांमध्ये जे उपजले उपजणे म्हणजे उगवणे उगवणे म्हणजे उपजणे म्हणजे जन्म घेणे. ज्याचा जन्म झाला त्याचा मृत्यू हा निश्चित आहे. जे उपजलंय त्याचा नाश हा निश्चित ठरलेला आहे. उपजेते नासे पण गंमत आहे या गोवीमध्ये नासिले पुनरपि दिसे नाश पावलेलं पुन्हा दिसणार आहे. कसं आपण त्याच्यावरही चर्चा करू. पण हे हा सिद्धांत सांगत असताना याला जोडून दृष्टांतही सांगितला अर्ध्या ओळीमध्ये. दृष्टांत काय आहे
हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमे ज्ञानोबर सांगतात ज्या पद्धतीने घटिका म्हणजे वेळ यंत्र, वेळ मोजण्याचं यंत्र. वेळ मोजण्याचं यंत्र कोणतं आहे हो? हा, घड्याळ. ज्ञानोबर घड्याळाचं उदाहरण देतात. त्या घड्याळामध्ये जे काटे असतात ते काटे सारखे सारखे त्याच अंकावर फिरत असतात. जसे आता बरोबर 11 वाजता घड्याळामध्ये जे काटे तेच रात्री पुन्हा 11 वाजता त्याच ठिकाणी येणार. पुन्हा 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 ते भ्रमण करीत असतात त्याच अंकावर. ज्या पद्धतीने ते काटे फिरतायत ना त्याच पद्धतीने जीवात्मा सुद्धा या मृत्यू लोकामध्ये, या ब्रह्मांडामध्ये तोही भ्रमण करतोय. कशा पद्धतीने? या इह लोकामध्ये तो जन्माला येतो, पुन्हा मरतो, जन्माला येतो, पुन्हा मरतो. आज ते गुरु शंकराचार्य वर्णन करतात बघा. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम यह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम भज गोविंदम. पुन्हा पुन्हा आम्ही या मृत्यू लोकामध्ये जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा आपण मरणाला सामोरं जातो. बरोबर आहे तर बोलतात हा जन्म मृत्यू हा जो प्रवास आहे हा प्रवास कधीपासून चालला विचारलं तुकोबरायांना. तुकोबराय बोलतात दुरोनी आलो मी गाव दुःख झाले दारुण. हा दुरून आलो म्हणते. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा पुन्हा मरायचं. ज्ञानोबरायांनी या ओवीच्या द्वारे जन्माच्या आणि मृत्यूची व्याख्या सांगितली महाराज. काय कारणास्तव आपण या पुण्यभूमी वडदगाव तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज वर्षातील सण नागपंचमी, पवित्र असा श्रावण महिना, जवळजवळ तब्बल 30 वर्षानंतर सोमवारच्या दिवशी पंचमी आली. हा किती मोठा योग आहे. आमच्या लाडक्या बहिणी सकाळपासून आधी महादेवाच्या मंदिरामध्ये सगळीकडे गर्दी केली महाराज. आम्ही रस्त्याने बघत आलो. शेवटी आम्हाला बाहेरूनच दर्शन घेऊन म्हटलं चला. कारण माझ्या भोले बाबांची भक्ती करण्यामध्ये माझ्या लाडक्या बहिणींची संख्या जास्त आहे. आणि म्हणून या श्रावणी पंचमीच्या दिवशी पवित्र असा सोमवारचा दिवस आणि आजच्या दिवशी ज्यांची आठवण आम्ही काढीत आहोत, वैकुंठवासी कैलासवासी सखुबाई बाजीराव पाटील साबळे. आई साहेबांचं नाव देखील सखुबाई होतं. आणि आई साहेबांना जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने असलेला हा अतिशय सुंदर अशा सजावटीने, सुंदर अशा आयोजनाने आणि अतिशय उत्कृष्ट अशा साऊंड व्यवस्थेने ज्या कार्यक्रमाची अगदी आम्हालाही आठवण राहील. आणि म्हणून आज या पंडालमध्ये, या भव्य अशा मंडपमध्ये साबळे परिवाराने जे काही नियोजन केलं त्याच्यासाठी एकदा जोरात ताली वाजवा. खरं तर आई वडिलांच्या स्मृती ज्या असतात, आठवण जी असते ना महाराज, ती त्या मुलांसाठी पर्वणी असते. आई वडिलांचा अंतकाळ, शेवटचा काळ योगेश महाराज हा फार महत्वाचा असतो. कोणासाठी? पुढच्या पिढीसाठी.
विशेषतः मुलांसाठी, नातवांसाठी, नातीसाठी, सुनांसाठी ही पर्वणी आहे. मी पदरचं बोलत नाही, पण ज्ञानोबर आहे त्याचं वर्णन करतात बघा. आणि सोम सूर्य ग्रहणे येवोनी करोती पार्वणे का माता पितरे मरणे अंकित दिवस. आणि सोम सूर्य ग्रहणे येवणी करती पार्वणे का माता पितरे मरणे. आई वडिलांचं मरण, आई वडिलांचा अंतकाळ त्या मुलांसाठी पर्वणी सांगितलंय. आणि आई वडिलांच्या निमित्ताने मुलांच्या आयुष्यात येणारी शेवटची पर्वणी, शेवटची खऱ्या अर्थाने त्यांची आठवण काढण्याची उत्तर क्रियेतील सर्वात मोठी जागा म्हणजे पुण्यस्मरणाचा दिवस आहे. आज वैकुंठवासी, कैलासवासी आई साहेबांचं श्राद्धाचा विधी संपन्न होतोय. समस्त साबळे पाटील परिवार आई साहेबांच्या आठवणी त्यांच्या डोळ्यासमोर तरळत आहे. परंतु ही आठवण काढत असताना त्यांच्या या आठवणीचा त्यांनी सोहळा तयार केला. पुण्यस्मरण, त्याला पुण्य शब्द जोडला. आजची आठवण नुसती आठवण नाहीये, स्मरण म्हणजे आठवण, याला पुण्य शब्द जोडलाय. विशेष या सोहळ्यासाठी अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी केलं. गोड अशा या कार्यक्रमाची साथसंगत करण्यासाठी माझ्या सोबत आलेले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गायनाचार्य, तबलजी किंवा कीर्तनकार, नवोदित कीर्तनकार म्हणून ज्यांची ख्याती आहे असे आमच्या अहिल्यानगर जिल्ह्याचं भूषण आमचे सुमितजी महाराज तापकेरे यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा. तेही या ठिकाणी आज तबल्याची साथसंगत करण्यासाठी उपस्थित आहेत. संगीताची साथ करण्यासाठी या ठिकाणी आमचे अजय महाराज तुपे तेही या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरात टाळी वाजवा. माझ्या सोबत आलेले आमचे पाटील साहेब असतील, आधी करून वळदगाव आणि पंचक्रोशीतून आलेले योगेश महाराजांनी सर्वांचा परिचय काही करून दिला नाही, परंतु उपस्थित असलेले बजरंग महाराज सोनवणे, आप्पासाहेब महाराज आत्मणे आणि दादाभाऊ महाराज जगताप, त्याचप्रमाणे आमचे योगेश महाराज सातपुते, त्याचप्रमाणे हरिभक्तपरायण कदम महाराज, सर्वांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. अतिशय सुंदर अशी ज्यांची साऊंड व्यवस्था आहे अशी आमची घोडेगावची, बरोबर ना, घोडेगावची काय नाव, काळे बंधू, यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळी वाजवा. अतिशय सुंदर असं नियोजन साबळे परिवाराने केलं. सुभाष बाजीराव पाटील साबळे, त्याचप्रमाणे समस्त साबळे परिवार आणि वळदगावचे सर्व ग्रामस्थ, साबळे पाटील कुटुंबावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक मंडळी, वळदगावचे सर्व ग्रामस्थ आणि उपस्थित महिला, माता, भगिनी सर्वांच्या चरणावर वंदन करून या सेवेला आरंभ करण्यापूर्वी विशेषत्वाने गोष्ट सांगायची ती अशी की मी अगोदरच बोलून गेलो, श्रावण महिन्यातल्या या पंचमीला आई साहेबांचा श्राद्धाचा विधी आलाय. साधू संतांनी सुद्धा सांगून ठेवलंय मला, मनुष्याच्या जन्मतिथीला फारसं काही महत्व नाहीये. मानवी योनीला आलाय ना तर त्याचा खऱ्या अर्थाने अंतकाळ कधी होतो, कारण अंतकाळावरून मनुष्याची पारख होत असते, सज्जनाची ओळख होत असते, साधूची ओळख होत असते. त्याच्या मरणाच्या तिथीहून तो कळतो कसा असं म्हटलंय कोणीतरी बघा, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शुराची पारख किंवा शुराची ओळख ही रणांगणामध्ये होत असते आणि एखाद्या साधुत्वाची किंवा सज्जनाची पारख बाबा त्याच्या शेवटच्या कालावधीमध्ये त्याचा कधी अंत होतो. म्हणून गीतेमध्ये भगवंताने सुद्धा शेवटी अर्जुनाला सांगितलंय, अति गुह्यातलं गुह्य तुला सांगतो अर्जुना, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. हे अर्जुना, हे कलेवर सांगताना जो
कोणी माझं स्मरण करतो, माझी आठवण काढतो, अर्जुना तो माझ्या स्थितीला येऊन प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला येऊन तो प्राप्त होतो. यम यम वापि स्मरण भावम त्यजन्ते कलेवरम तम तमयोति कौन्तेय सदा तद्भाव भाविता. अर्जुना, यम यम वापी स्मरण भावन, अंतकाळाच्या वेळेस अंत्यमती सुगती. जशी शेवटच्या क्षणी जशी मती तयार होईल, बुद्धी तयार होईल, म्हणून पितामह भीष्माचार्य शेवटच्या क्षणासाठी अट्टहास करतात. नवे नवे तुकोबरायांनी सुद्धा अट्टहास केला ना. याजसाठी केला होता याजसाठी केला याजसाठी केला, याजसाठी सकारात्मक बोलले, याजसाठी केला होता अट्टहास, याच्यासाठी अट्टहास केला होता. कशासाठी हो? म्हणजे शेवटचा दिवस गोड व्हावा. शेवटचा दिवस म्हणजे कोणता दिवस हो? ज्या दिवशी आपण हा देह सांडून गेलो तो दिवस नव्हे. देह सांडणे म्हणजे शेवटचा दिवस नव्हे. साधक त्या साध्यापर्यंत पोहोचण्याची जी स्थिती आहे किंवा ते साध्य त्याला प्राप्त झालंय, ज्या दिवशी त्याला साध्य प्राप्त झालं त्या साध्यापर्यंत तो जाऊन पोहोचला, खऱ्या अर्थाने तो शेवटचा दिवस म्हणावा लागेल. यासाठी केलं होतं. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी. तुकोबरायांचं जे काही स्वर्गारोहण आहे महाराज, तुकोबरायांचं जे वैकुंठ गमन आहे, ते वैकुंठ गमन म्हणजे या कलियुगामधील मानवाच्या डोळ्यामध्ये खूप मोठं भक्तीचं अंजन आहे. परंतु ज्याचा विश्वास आहे ना, त्यालाच त्या अंजनाचा लाभ मिळतो महाराज. ते अंजन असं कुठेही मिळत नाही. बाजारामधलं अंजन वेगळं आहे, परंतु या अंजनाचं नाव आमच्या संतांनी सांगितलं. कोणत्या मेडिकलमध्ये मिळतं ना, त्याचा पत्ता देखील सांगितला. कोणत्या गावाला हे अंजन मिळतं, त्या अंजनाचं नावही सांगितलं आणि त्या मेडिकलचा पत्ताही सांगितला, त्या गावाचा पत्ताही सांगितला. ऐका, त्या अंजनाचं नाव आहे कृष्णांजन. काय नाव आहे? कृष्णांजन. एक वेळा डोळा घालिता आढळ, तिमिर दुःख कोंदले, हिटले भ्रांतीचे पडळ. त्या अंजनाचं नाव आहे कृष्णांजन. ते अंजन कुठं मिळतं? हिमातिरी एक वसविले नगर, हिमातिरी एक वसविले नगर, त्याचे नाव पंढरपुर, त्याचे नाव पंढरपुर. येथील मोकाशी चार भुजाची, येथील मोकाशी चार भुजाची, आईला 16,000 रे, आईला 16,000 रे. नाचत जाऊ त्यांच्या गावारी खेळ्या, पहिली नवी सवारी. नाचत जाऊ त्यांच्या गावारी खेळ्या, सुख देई नवी सावरी. नाचत
राव त्याच्या गावारी खेड्या सुख देईल सवारी नाचत राव त्याच्या गावारी खेड्या सुख देईल सवारी त्या गावाचं नाव काय आहे बोला? बोला ओ माझ्या लाडक्या बहिणीनो, तुम्ही अशा पेटी बाहेर आहे ना तर कधी बाबा पाहिला का नाही? काय त्या गावाचं नाव? जोरात बोला. काय? पंढरपूर आहे की नाही? किती लांब आहे हो? काय बाबा इथं नाल्याच्या पलीकडे. पण त्याचा पत्ता सांगितला. कुठे आहे ते? जम्बू या दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा. तिथल्या पाटलाचं नावही सांगितलं. त्या पाटलाची सही असल्याशिवाय त्या मेडिकल मधून हे कृष्णांजन मिळत नाही. त्या पाटलाचं नुसतं नाव जरी सांगितलं तरी सुद्धा चालतं. का? कारण त्यांनी सांगितलं कल होतं हरी कीर्तन. त्याने काय सांगितलंय? अरे बाबा, कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये वेगळी साधना होती, त्रेतामध्ये वेगळी, द्वापारात वेगळी आणि कलीत वेगळी. कृतेन ध्यायतो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारं परिचर्यानं कलौ तद हरि कीर्तनात. नाचू कीर्तनाचे रंगे, 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 नाचू कीर्तनाचे त्याचं नुसतं नाव जरी घेतलं, त्याच्या नावात ते सामर्थ्य आहे. कसं आहे सामर्थ्य? पर्वत जाळण्याची शक्ती सुद्धा त्याच्या नामामध्ये. महाराज वाल्या कोळ्यांनी फक्त नाम गायलं महाराज, पण त्या वाल्या कोळे अतिशय दुराचारी. परंतु महाराज या भारत वंशातील नवीन नवे या जगाच्या पाठीवर पहिला भगवंताचं वर्णन करणारे आद्य कवी म्हणून ज्यांना मान्यता मिळाली ते वाल्मिकी, महर्षी वाल्मिकी. वाल्या कोळी महापापी, अतिशय महापापी वाल्या कोळी, पण घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील. कशाचे? हा, घेता नाम विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. मग त्याचं नामच गात राहिले भीष्माचार्य सुद्धा. महाभारतातील प्रसंग बघा. बाणाच्या शय्येवर पितामह भीष्माचार्य पहुडलेले आहेत, झोपलेले आहेत. कौरवांचं जे काही अन्नाने तयार झालेलं रक्त होतं ते सगळं वाहून गेलेलं आहे. आता तो भीष्माचार्यांचा देह देखील पवित्र झालेला आहे. कशामुळे? मुखामध्ये भगवंताचं नाम आहे. मधुसूदनाचं, गोविंदाचं, माझ्या केशवाचं, माझ्या द्वारिकाधीशाचं नाम मुखामध्ये आहे. आणि भजन करतायत महाराज. हे मुकुंदा माधवा, हे नारायणा, हे मुकुंदा. आणि ते सुद्धा देखील अट्टहासच करतात महाराज. भगवंताकडे ते सुद्धा एक मागणीच करतात. काय मागणी करतात? तो इतना तो करना
इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले। जब इस तन से प्राण निकले प्रभु, तुम्हारा नाम मेरे कंठ में हो, मुख में हो, मेरे आंखों के सामने आपकी तस्वीर हो भगवान, और आपके ओठों पे हंसी हो। हे प्रभु, हे गिरधर, तुम मेरे सामने हो। कैसी स्थिति हो? श्री गंगा जी का तट हो, यमुना का बंसीवट हो, मेरा सारा निकट हो, तब प्राण तुमसे निकले। पितामह भीष्माचार्यांना भेटायला ज्यावेळेस जायचं महाराज, त्यावेळेस पांडवांना घेऊन निघाले भगवान कृष्ण। द्रौपदी म्हणे मला यायचं सोबत। द्रौपदी तू येतेस? हो। अरे पितामह म्हणजे काय? पितामहांचं दर्शन, आणि तेही शेवटच्या क्षणी मला तरी दर्शन घेऊ द्या। भगवान कृष्णाला कळालं महाराज द्रौपदी काय येते सोबत। भगवान कृष्ण मिश्किलपणे हसले महाराज तिच्याकडे पाहून, पण तिने अट्टहास केला नाही मला यायचं। आणि पाचही पांडवांना घेऊन भगवान कृष्ण ज्यावेळेस पितामह भीष्माचार्यांच्या जवळ येतात, त्यावेळेस भगवंताला पाहिल्यानंतर पितामहांची समाधी लागते महाराज। पण सोबत द्रौपदीला पाहतात। द्रौपदी पाहून हसते महाराज पितामह भीष्माचार्यांकडे, कारण पितामह भीष्माचार्य ज्यावेळेस बोलायला लागतात मुखातून, त्यावेळेस विष्णू सहस्रनामाचा जन्म झाला। भगवंताच्या 1000 नामांचा उद्घोष पितामह भीष्माचार्यांनी अंतसमयी केला। धर्मराजाने म्हणजे युधिष्ठिराने प्रश्न केले, धर्म कशाला म्हणावं? को धर्म सर्व धर्माणाम भवतो परमो मतः। कशाला धर्म म्हणावा? आणि त्या धर्माची व्याख्या पितामह भीष्माचार्य बाणाच्या शयीवर झोपलेले आहेत, पण ते सांगतायत। आणि ते ऐकता ऐकता द्रौपदीला हसू आलं। पितामहांना कळालं की द्रौपदी का हसली। पितामह, ज्या वेळेस माझं वस्त्रहरण होत होतं त्यावेळेस तुमचं ज्ञान कुठे गेलं होतं? त्यावेळेस तुमचं ज्ञान तुम्ही का दाबून ठेवलं? अरे तुमचा एवढा मोठा अधिकार होता का त्या हस्तिनापूरच्या सभेमध्ये नुसते गुढे जरी राहिले असते, ठाम म्हणायची सुद्धा गरज नव्हती, तरी सुद्धा दुःशासन जागेवर थांबला असता। दुर्योधनाची हिंमत नव्हती पुढे पाय टाकण्याची। का शांत बसले तेव्हा? शेवटी कृष्णाने द्रौपदीकडे पाहिलं महाराज। जेवढा अधिकार सख्या बहिणीवर नव्हता ना, तेवढा अधिकार कृष्णाचा कोणावर होता? द्रौपदीवर होता। जेवढं प्रेम सुभाद्रीवर नव्हतं, त्याच्यापेक्षाही अधिक प्रेम या मानलेल्या बहिणीवर होतं, द्रौपदीवर। तुम्ही म्हणशाल असं का? तो महाराज जसा भाव असतो ना तसा देव असतो बघा। जसं आपण एखाद्याच्या लग्नात गेल्यानंतर जसा आहेर घेतो ना, त्याच पद्धतीची साडी असते। या मंडळी या लाडक्या बहिणीला हुशार आहे महाराज। या साड्या वाटपाचं काम आहे नाही, त्यांच्या बहिणीकडे देतात। ते म्हणतात लक्षात ठेव, 1000च्या आतला जर आहेर असला ना तर त्या 1 नंबरच्या कपाटातल्या साड्या वाट, 5000च्या पुढचं जर कधी असलं ना आहेर तर 2 नंबरचं कपाट, 10,000च्या पुढचं असलं ना तर डायरेक्ट शेवटचं आतल्या खोलीतलं कपाट। असं का? अहो जया म्हणी जैसा भाव तया जवळी तैसा देव। आमच्या साईबाबांच्या आरतीमध्ये बघा, जया म्हणी जैसा भाव तया तैसा नो भाव, दाविसी दया भावना ऐसी तुझी भाव
ऐका थकार असल्यामुळे ना कुठंतरी बाबा येतात भेट द्यायला. माफ करा. नाही, माफ करायचं काही नाही महाराज. सबका मालिक. तुमच्या बजाज नगरला मी 2 वर्ष कथा केली शेजारी. जसा आपला भाव असतो तसा देव असतो मला. जसं आपण समोरच्याला ट्रीटमेंट देतो ना त्याच पद्धतीने तो सुद्धा आपल्याला. अरे आपण जर नम्रतेने बोललो एखाद्या तर समोरचा अजून नम्र होतो ना. आपण जर त्याला जर आरे करायला लागलं तर तो काय करतो आपल्याला. असं ते माझ्या जीवनाचं गणितच असते. द्रौपदीवर का प्रेम जास्त ऐका. हे नारदाने सुद्धा विचारलं होतं कृष्णाला. नारद महर्षी एकदा आले भगवंताकडे. देवा मला असं म्हणायचं तुमचं द्रौपदीवर जरा विशेष प्रेम आहे का. भगवान कृष्ण परमात्मा हसायला लागले आणि त्यांनी सांगितलं थांबा नारदजी थांबा. नाटक केलं भगवंताने बोट कापण्याचं. कृष्णाचं बोट. आता देवाचं बोट कापल का हो? कापल का. अरे त्याला काय आपल्यासारखा देह आहे का. आपला देह कसा आहे. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. बसा महाराज. वरी चर्म घातले रे कुर्म कीटकाचा सांदा. रव रव दुर्गंध. आणि आपला देह म्हणजे दुर्गंधीने भरलेला देह नव्हे. 5 तत्वापासून तयार झालेला देह तुमचा माझा. ऐका नाही. तुळशीदासजी वर्णन करतात बघा. तुलसी रामायणामध्ये वर्णन आहे. कशापासून देह तयार झाला महाराज. क्षितिजल पावक गगन समीरा. तुलसीदासजी वर्णन करतात. क्षीजल पावक गगन समीरा पंच रचिता आदम शरीर. अतिशय आधमय शरीर. हे शरीर चांगलं आहे का. शरीर दुःखाचे गोटार. शरीर रोगाचे भांडार. शरीर दुर्गंधीचं दार. नाही अपवित्र शरीर आहे से. अरे शरीरासारखं अपवित्र काहीच नाही. पण ते पवित्र होतं कधी ज्यावेळेस मुखामध्ये नाम येतं. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. सर्व काळावर अंडरलाईन करा. नाहीतर जो वदे अच्युत एकादशीला द्वादशीला. जो वदे अच्युत सर्व काळ. उठता बसता कांडता. असं हे शरीर आपलं तुमचं माझं. देवाचं शरीर असं तुमच्या माझ्यासारखं आहे का. नाही. भागवतामध्ये वर्णन आलं की भगवान 125 वर्ष लीला केला कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये. पण शेवटपर्यंत 16 वर्षाचे दिसत होते. बरं होतं ना ते. तो देवाने कसं केलं माहिती का. स्वतः घेताना चांगलं वस्त्र घेतलं ना. आपल्याला देताना वस्त्र कसं दिलं. भांडण केलं ज्ञानोबरायांनी. हे देवा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. हे आम्हा सीताजी वांगली देवा. आम्हा सीताजी वांगली घोंगडी चांगली. हे कृष्णा तुझी घोंगडी चांगली. हे देवा तुझी घोंगडी चांगली. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. स्वगत
जगत सचिदानंद शुद्ध सत्वगुणी विनिल रे षडगुण गोंडे रत्न जडित तुझ श्याम सुंदरा बोला ना शोभली रे नामाला देताना कशी घोगडी दिली दाखवायचे करायचे अगोदर पाहुणे आल्याला त्यांना साड्या अशा दाखवायच्या लग्नात ह्याच वाटणार आहे प्रत्येकीन चांगला आहे रामला बहिणी वाटताना आणल्या सुरतून मंडळ हे देवा तुझी घोंगडी चांगली आम्हाला देताना रक्त रेत मळ मूत्राने भरली रे आणि आम्हाला देताना कशी दिली महाराज देवाची घोंगडी कशी महाराज आम्हाला देताना मात्र फाटत होते किती तुम्ही शिवा महाराज फाटतच कितीही याला मेकअप करून तसं ठेवायचा प्रयत्न करा परंतु महाराज ब्युटी पार्लर वाल्या श्रीमंत झाल्या पण 3 दिवसांनी मेकअप धुतला का पुन्हा जशा आहे तशा चेहऱ्यावरच्या सुरकुत्या झाकता येत म्हातारपण टाळता येत किती प्रयत्न करा बरं कुणाला वाटतं बरं म्हातार व्हावं इथं हात वर करा बरं आणि जे म्हातारे ते सुद्धा हातवर नाही करणार कारण ते सुद्धा स्वतःला म्हातारे म्हणून घ्यायला तयार पण बघा देवाचं शरीर कसं होतं मला पण तरी पण रक्त यायला लागलं बोट कापलं देवाचं नारद महर्षींनी पाहिलं बोट कापलं बोट पाहिलं अरे म्हणे पाहतो काय काहीतरी आण पटकन चिंदी बिंदी पटकन बांधिती द्रौपदी हरीच्या बोटल चिंदी बांधिती चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटल चिंदी बांधिती चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटला चिंदी बांधिती चिंदी बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी बांधिती फाडुनी भरभर चेला 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 फाडुनी भरभर चेला फाडुनी भरभरी शेला 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 फाडुनी भरभरी शेला फाडुनी भरभरी चेला 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 फाडुनी भरभरी चेला फाडुनी भरभरी शेला 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 फाडुनी भरभरी शेला बांधिती द्रौपदी हरीच्या बोटाला चिंदी 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 बांधिती चिंदी बांधिती नारदजी पळत गेले द्रौपदीचा महाल पुढचा होता अगोदर लागला सुभद्रेचा आणि सुभद्रेचा महाल लागला नारदजी पळत गेले सुभद्रा दिदी अरे कृष्णाचं बोट कापलंय हरीचं बोट कापलंय पटकन काहीतरी चिंधीने रक्त चाललंय चिंधी लागते बर सुभद्रेने गेली तशी चिंध्याचं ते कपाट असतं ना गठोड ते कपाट उचललं ते कपाट उचलल्यानंतर गठोड वर होतं कपाटाच्या वर पण हिने कपाटच उघडलं जसं कपाट उघडलं आणि जशा साड्या पडायला लागल्या सुभद्रा बुडालीनं साड्या पाहत्या काय माझ्याकडं तुम्ही असं म्हणून कस काय बुडाली अहो ती कशी बुडाली माहिती का जसं तुमची अवस्था आहे ना तशी त्यांची पण होतीच ना तुमचं पण तसंच आहे ना किती साड्या आहे माहित नाही तुम्हाला मोजता येणार नाही इथं बसून एखाद्या माऊलीने सांगावं की माझ्या घरात एवढ्या साड्या मोजून नाही सांगू शकत तरी सुद्धा बाई मग बोंबलतच राहते मला अजून माझ्या मनासारखी साडी 30 वर्षात नाही घेतली